सुखदुःखात सोबत करते मायाळू हे घर, एकमेकांना आधार देते चिमणी पाखर, चिमणी पाखर, एकमेकांना आधार देते चिमणी पाखर, चिमणी पाखर. बालवयाची पहाट तिला आनंदाचे रंग, तारुण्याच्या मध्यानीला कष्टाचे प्रसंग, वृद्ध थकल्या सांजेला डोळ्यापुरती अंधार, एकमेकांना आधार देते चिमणी पाखर, चिमणी पाखर, एकमेकांना आधार देते चिमणी पाखर, चिमणी पाखर, चिमणी पाखर, चिमणी पाखर, चिमणी पाखर. बाबा, ज्योतीचं लग्न आज ना उद्या ठरणारच आहे, त्यामुळे हे पैसे तुमच्याकडेच असू दे. जबाबदारीने वागायला लागलायस. माझं अंतर्मन मला सांगत होतं की हे सगळं खोटं आहे. तो प्रतीक आहे ना, तो आजारी नाहीच आहे. म्हणजे त्यांनी ह्या आत्महत्येचा प्रयत्न केला तो सगळा दिखावा होता. ज्योतीचा या लग्नाला ठाम नकार असेल तर मग आपण वेगळ्या अँगलने विचार केला पाहिजे. अरे पण त्या वेडीला हे कळत नाहीये की पणशीकरांसारखं सासर तिला शोधूनही सापडणार नाहिये. अरे पण असं कोणी सांगितलं तुला? म्हणजे कदाचित पणशीकरांपेक्षा खूप चांगलं सासर मिळेल तिला. आणि सुधाकर, मी करणार तिच्या लग्नासाठी प्रयत्न. मी तिच्यासाठी चांगला मुलगा शोधून काढतो. बस. एखाद्या अवघड प्रश्नाचं किती सोपं उत्तर तू लगेच सांगितलंस. ओके ओके, ठीक, बाय. प्रिया, ये ना, ये बस. सगळं ठीक आहे ना? हो. प्रतीक कसा आहे? ठीक आहे ग. तू अशी अचानक? म्हणजे ममा ग. प्रिया, काय झालं? तू बस, मी पाणी घेऊन येते. ममा नको. काय झालं प्रिया? ममा ग, मला पैसे हवेत. पैसे? ममा आता बघ ना, प्रतीकला बघायला डॉक्टर घरी येतात. औषधं, त्याचा सगळ्याचा खर्च. शिवाय आता प्रतीककडे पैसेही नाहीयेत. म्हणजे संपलेत आता. पैसे हवेत इतकंच ना? मग त्यात एवढं अवघडल्यासारखं काय बोलतेस? बस, मी पाणी आणते आणि पैसे घेऊन येते. बस. आपण ज्योतीचं लग्न समीरशी करायलाच नको. अरे पण त्या वेडीला हे कळत नाहीये की पणशीकरांसारखं सासर तिला शोधूनही सापडणार नाहीये. अरे पण असं कोणी सांगितलं तुला? म्हणजे कदाचित पणशीकरांपेक्षा खूप चांगलं सासर मिळेल तिला. आणि सुधाकर, मी करणार तिच्या लग्नासाठी प्रयत्न. मी तिच्यासाठी चांगला मुलगा शोधून काढतो. बस. काय काय सांगतोस काय? प्रॉमिस.
काय झालं? तुम्ही इतक्या टेन्शन मध्ये का? बोला ना, तुम्ही गप्प का? हो बोला. ज्योतीचं लग्न मोडलं. काय काय सांगता? हो पण कसं काय? तिचा होणारा नवरा त्या पणशीकर साहेबांचा मुलगा कुठे अमेरिकेला का कुठं जातोय असं म्हणतोय. हो का? आपण एवढ्याशा कारणासाठी डायरेक्ट लग्न मोडलं? नाही, ज्योतीचं पण काहीतरी प्रॉब्लेम. पण हे सगळं मी तुला का सांगतोय? हो असं का म्हणता? कशीही असले तरी बायकोय मी तुमची. तुम्ही जर माझ्याशी बोललात ना तर तुमचं मन मोकळं होईल. बोला. तुझ्याशी बोलून माझं मन मोकळं होईल. उलट मोकळं झालेलं मन भरून निघेल. हे अशी दुसऱ्यांच्या मुलींची टेन्शन डोक्यात घेण्यापेक्षा जरा स्वतःच्या मुलीच्या लग्नाकडे लक्ष द्या ना तुम्ही. माझं तिच्याकडे पूर्ण लक्ष आहे. अहो ती त्या मंजित बरोबर उंडारते दिवस रात्र. त्याच्या बरोबर तिचं लग्न होणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्या मंजित बरोबर मी तिचं लग्न लावू देणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मागच्या वर्षी जसा तिने गोंधळ घातला ना तसा पुन्हा होता कामा नये. काय काय गोंधळ घातला तिने? अहो जरा लक्ष द्या तुमच्या त्या मोनिकाकडे. आता पुन्हा लग्न अगोदर दिवस जातील तिला. प्राची! पैसे. मम्मा किती आहे? 10,000. आणखी देऊ का? नाही पुरे ग. नाही म्हणजे आणखी हवे असले तर निसंकोचपणे सांग तसं. नाही ग मम्मा, म्हणजे पूर्वी तुझ्याकडे मागायला काहीच वाटायचं नाही, पण आता म्हणजे ग लग्न झालं म्हणून मुलीचं आणि आईचं नातं बदलतं का? उलट सुखदुःखाच्या गोष्टी सांगण्यासाठी ते अधिक घट्ट होतं, जवळ येत. मम्मा अगं मी ना आता खूप आनंदात आहे. प्रतीकला त्याच्या कृत्याचा पश्चाताप होतोय. तो माझ्याशी खूप चांगला वागतो, खूप काळजी घेतो माझी. मम्मा तू आनंदात आहेस ना?
बरं मामा, येऊ मी? अगं आलेस तर जेवूनच जा ना आता. अगं नको ग मामा, उशीर होतोय. आणि शिवाय प्रतीक पण वाट पाहत असेल. पुन्हा येईन ना कधीतरी. येऊ मी? जपून जा ग. हो. आणि ये पुन्हा लवकर. होय. मागे प्रिया त्या प्रतीकचं घर सोडून आपल्याकडे आली होती. त्यावेळेला तो प्रतीक सारखी हिची मनधरणी करत होता. हिला फोन करून ग्रीटिंग्स पाठवून त्रास देत होता. हिची माफी मागत होता, पण ही काही केल्या त्याच्याकडे जायला तयार नव्हती. म्हणून त्याने विष घेण्याचं नाटक करून तिला बोलवून घेतलं असावं. लग्ना अगोदरचं त्याला आपण बॅकग्राऊंड विचारलं, तेही खोटं निघालं. त्याची आपण त्याला मिळकत विचारली, तीही खोटी निघाली. बरं, स्वभाव तरी बरा असावा, पण स्वभावातही खोटेपणा. प्रियावर लग्न केलं आणि नंतर कळलं की त्याचं माधुरीवर प्रेम होतं. सांग ना, अशा माणसावर आपण कसा विश्वास ठेवा? खोटारडा माणूस आहे का? अहो, पण कदाचित ह्या सगळ्या गोष्टीचा त्याला पश्चाताप झाला असेल, म्हणूनच त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला असेल. हे बघ नम्रता, अशा वृत्तीच्या माणसांच्या शब्दकोशात आत्महत्या, पश्चाताप वगैरे असे शब्द नसतात. चिमणी पाखरं, चिमणी पाखरं. तुला असं म्हणायचंय का? असा बिझनेस सुरू करूया ज्यात मी नसेन. बरोबर बोलतेस तू. मी विचारू शकते असं का? माधुरी, आता जे मी करेन ते एकट्याने करेन. मला कोणाची मदत नकोय. म्हणजे पुन्हा मला कोणी काही विचार मी त्यांना सांगितलं ना की हा सगळा जो बिझनेस आहे तो तू सांभाळतोस. मी सावरलं ना तेव्हा तुला. पण तुझ्यावर मला सावरण्याची जबाबदारी काय हवी? हवी? आणि मला कोणीतरी सावरावं. हे काय मी अपंग नाहीये. हात पाय डोकं शाबूत आहे माझं. हे बघ, मी जे काही करेन ते इंडिपेंडेंट करेन. मला कोणाचीही मदत नकोय. पण चिकर काकांचा राग माझ्यावर काढू नकोस.
तू जो तुझा काही इंडिपेंडंट बिझनेस सुरू करणार आहेस ना, तो ठीक आहे, पण आपला ऑलरेडी एक बिझनेस चालू आहे, त्यात तू आहेस की नाही? कमॉन माधुरी, मी असं काहीही म्हटलेलं नाहीये. ठीक आहे ना, तू असं काही म्हटलेलं नाहीयेस, पण मला जरा अर्थ सांगशील का? यू हँडल इट याचा. माधुरी, तुझ्या भविष्याचं मला काही खरं दिसत नाहीये. काही म्हणा पप्पा, पण या पंडितांच्या घरी ना सतत नकार घंटा असतात. अरे, एकाच माणसाच्या मताप्रमाणे पूर्ण घर चालावं, बाकी आम्हाला सगळ्यांना कोणाला काही अक्कलच नाहीये का? लग्नापूर्वी ही अक्कल गहाण टाकली नसतीस ना, तर ही परिस्थिती उद्भवली नसती. मागे ज्या वेळेला तू माझ्याकडून पैसे घेऊन गेलीस ना, त्याच वेळेला ते तुला काहीच बोलले नाहीत, याचंच आश्चर्य वाटतं मला. म्हणजे तुझ्या माहेरून आलेले पैसे त्यांना चालतात, पण तुझ्या माहेरून आलेले आचार विचार त्यांना चालत नाही. नाही, तसं नाहीये पप्पा. म्हणजे त्यांनी पैशांवरनं खूप गोंधळ घातला, फक्त मी तुम्हाला काही सांगितलं नाही. तुम्ही हे पैसे गिफ्ट केलेत हे समजवता समजवता मला अगदी नाकी नऊ आले. पप्पा, तुम्ही मला आपल्या ऑफिसमध्ये जॉब देऊ शकता? माधुरी, सिरियसली पप्पा. अगं माधुरी, अगं हे वैभव सगळं तुझं आणि प्रियाचं तर आहे. अगं विचारतेस कसली? कधी जॉईन करू शकतेस तू? तसं नाही पप्पा, तुम्ही बाकीच्यांना कसं अपॉइंटमेंट लेटर देऊन अपॉइंट करता, तसा जॉब तुम्ही मला द्यावा, आणि तुम्ही मला जे काम द्याल ना त्याची मला सॅलरी मिळावी असं मला वाटतं. माधुरी, तू तुझ्या पप्पांकडे जॉब मागतेस? हो पप्पा, समजून घ्या. हवी घरात आहे, त्याला लाज वाटावी, किंवा लाज वाटून का होईना तो काहीतरी कामधंदा करेल. तुझा अविनाश आता देखील काही कामधंदा करू शकतो यावर विश्वास आहे तुझा? कठीण आहे. पप्पा प्लीज, टोकाचा निर्णय घेण्या अगोदर मला प्रत्येक प्रयत्न करून पाहायचा आहे. टोकाचा निर्णय म्हणजे? पण दिनेश भाऊजी, तुम्ही होतात म्हणून हा वाचला तरी. हो म्हणजे काय? नाहीतर हो, मित्र आहे माझा तो, आणि शेवटी मित्रच मित्राच्या कामी येतो, नाही का? या बायका असतात ना, एकदम बावळट असतात, अच्छा. लगेच विश्वास ठेवतात माहितीये. बर. खरं तर मला वाटलं होतं
की आपण याला एवढं नाटक करतोय पण ह्याला पटेल काय सगळं? पटलं रे. बालवयाची